महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानामार्फत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील MMRDA ग्राउंड्सवर महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 2 मे रोजी केलेलं आहे। आजचा हा प्रदर्शनाचा 6वा दिवस आहे आणि या 2 मे ते 8 मे या कालावधीमध्ये मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे। आतापर्यंत 15 कोटी रुपयांपेक्षा अधिकची उलाढाल या प्रदर्शनामध्ये झालेली आहे। हे राज्यस्तरीय प्रदर्शन आहे। याच्या आधीची जी काही राज्यस्तरीय प्रदर्शने आपण नागपूर आणि वाशी या ठिकाणी केलेली आहेत। नागपूरला सुद्धा उदंड असा प्रतिसाद लाभला। त्या ठिकाणी एकंदर 16 कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि वाशीला 22 कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे। बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या या प्रदर्शनामध्ये मुंबईकर जनतेने आतापर्यंत भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा मुंबईकर जनतेकडनं खूप मोठ्या प्रमाणावर सहभागाची अपेक्षा आहे। या प्रदर्शनामध्ये आपण ग्रामीण भागातल्या महिलांनी त्यांच्या बचत गटांनी उत्पादित केलेली जी काही उत्पादने आहेत ती उत्पादने आपण विक्रीसाठी प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत। त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या खाद्य संस्कृतीचा अनुभव घेता यावा, ग्रामीण भागातली खाद्यपदार्थ नागरिकांना चाखता यावे म्हणून आपण फूड स्टॉलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। हे संपूर्ण प्रदर्शन जे आहे ते वातानुकूलित आहे। याला कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही आहे। आपण नागरिकांना खरेदी करणं सोयीचं व्हावं म्हणून क्लॉक रूमची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर ठराविक रकमेच्या वर जर खरेदी केल्यास आपण घरपोच डिलिव्हरीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तर मी मुंबईकर जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की जो प्रतिसाद नागपूरकरांनी दिला, जो प्रतिसाद नवी मुंबईकरांनी दिला त्याच्यापेक्षा अधिकचा प्रतिसाद जी मुंबई ही राज्याचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी ओळखली जाते, तर त्या आर्थिक राजधानीमधून आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांना आपण एक पसंती द्यावी, ती पदार्थ खरेदी करावेत, आपण इथं यावं, ह्या जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो।